जर मनुष्याने आपलं जीवन जगत असताना आपलं आचरण शुद्ध ठेवलं, सत्याने जीवन जगला, आपल्यामुळे इतरांना कोणताच त्रास होणार नाही याची काळजी घेतली, धर्माला अनुसरून असणारं जीवन जर तुम्ही आम्ही जगलो, तर आपल्या कुळात कशी लेकरं प्राप्त होतात? कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. आणि एवढी सात्विक लेकरं असतात महाराज, त्या लेकरांच्या कर्तृत्वाला पाहिल्यानंतर फक्त त्याच्या आई वडिलांनाच नाही, त्याच्या गावालाच नाही, त्याच्या राष्ट्रालाच नाही, त्याचा हरिक वाटे देवा, अक्षरशः भगवंतालाही त्याचं कौतुक वाटतं की असला मी जीव जन्माला घातला की ज्याच्या माध्यमातून अनेक सजीवांना तो सहाय्यभूत असं जीवन जगत आहे. तुकोबाला म्हणतात, सात्विक लेकरं त्याच वेळेस तुमच्या कुळात जन्माला येतात ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये ग्रंथ संपदा असेल. पण आपण सर्वांनी ग्रंथ बाजूला केले आणि संपदाच घरात घेऊन आलो. आपल्या घरामध्ये सद्विचार यायचे असतील, आपल्या घरामध्ये जर शुद्ध आचरण होणारी व्यक्तिमत्व जन्माला यायची असतील, तर आपल्या घरामध्ये सगळ्यात अगोदर काय आणावे लागतील? त्या साधू संतांचे ग्रंथ आणावे लागतील. स्वामी विवेकानंद एका ठिकाणी म्हणतात, ज्या घरामध्ये कोणत्या साधू संतांच्या सद्विचारांचा ग्रंथ नसेल, ते घरन अक्षरशः सांगितलंय स्मशान भूमी. स्मशानासारखं घर आहे का? तर त्या घरामध्ये कोणत्या साधू संतांच्या विचारांचा आदर केला जात नाहीये. तुकोपर्यंत जर आई वडिलांची सेवा करणारं कोणतं लेकरू प्राप्त झालं, जर आपल्या धर्मानुसार आचरण करणारं, शुद्ध आचरण असणारं चारित्र्यवान लेकरू मला प्राप्त झालं, तर त्याची सेवा मी करेन आणि त्याची सेवा करण्याचं भाग्य मला लाभलं, तर माझ्यासारखं दैव कुणाचंच नाही. हा अभंगाचा सरळ सरळ भाव.